नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शेवटी अनिरुद्ध आणि संजनाची वाट लागणार आहे आणि त्यांच्या समोर आता कोणताही पर्याय राहणार नाही आणि त्यांची वाट कशी लागते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. यश आणि अरुंधती ही बाजी कशा प्रकारे जिंकतात आणि हे सगळं कसं पॉसिबल होतं हे पाहायला मिळणार आहे. तर यश, आप्पा आणि कांचन घरी आलेले असतात तेव्हा यश अभि आणि ईशाला म्हणत असतो की आता तुमची पण पूर्ण वाट लागणार आहे. तुम्ही जे काही केलेलं आहे ना ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे. तर अभि म्हणतो माझा काय संबंध, मी काही केलेलं नाही याच्यामध्ये. तेव्हा यश म्हणतो की तू काय केलं हे तुला चांगलंच माहिती आहे, कारण बाबा तिथे ॲडमिट आहेत म्हणून तू सांगितलं, बाबांना हार्ट अटॅक आलेला आहे म्हणून तू सांगितलं. तेव्हा ईशा म्हणत असते आमच्याकडे कोणता पर्याय नव्हता ना, आम्ही काय करणार होतो, कारण बाबांना घराच्या बाहेर जावं लागत होतं म्हणून थोडंसं खोटं बोललं तर त्यात काय एवढं, असं ईशा म्हणत असते. तेव्हा इकडे यश म्हणत असतो थोडंसं खोटं, पण ही सगळी फसवणूक आहे, तुम्हाला कळत नाही आहे का तुम्ही काय केलेलं आहे ते, हे यश सगळ्यांच्या समोर सांगत असतो. त्याचबरोबर कांचन म्हणत असते की अभि खरंच तुझ्याबद्दल ना लाज वाटते, आम्हाला खूप कौतुक वाटायचं, पण तू जे काही केलेलं आहे ना त्याच्यामुळं तुझी लाज वाटायला लागली आहे, नातू म्हणून सांगायची पण लाज वाटायला लागली आहे. खूप अभिमानाने सांगायचो रे आम्ही, आमचा नातू डॉक्टर आहे, आमचा नातू डॉक्टर आहे, पण आता आम्हाला कळलेलं आहे की तू काय आहेस ते. चांगलंच आमच्या लक्षात आलेलं आहे की तू कोणत्या थराला जाऊ शकतो. हे सगळं आता बोललं जात असतं आणि त्याचवेळी अभि म्हणत असतो की मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे यश सांगत असतो की तू काय केलं ना हे सगळ्या कोर्टाच्या समोर येणार आहे आणि आता बाबा आणि संजना तर आज जाणारच आहेत, पण तुमच्या दोघांचं पण काय होणार याचा जरा विचार करा. तेव्हा अभि म्हणत असतो की मी काही केलेलं नाही आहे, माझ्या बाबतीत असं होऊ शकत नाही. तेव्हा इकडे सगळ्यांच्या समोर लगेचच बोललं जातं ते म्हणजे की यश म्हणतो की तू काय केलं तुला माहिती आहे, बाबांच्या बरोबर तू पण तिथे सह्या घ्यायला होता, आप्पांच्या सह्या घेताना तू स्वतः तिथं होता आणि बाबा आणि संजना जर स्वतः अडकणार असतील तर ते नक्कीच तुलाही अडकवणार आहेत. ह्या गोष्टीचा तेवढाच विचार कर आणि बघ काय होणार आहे ते. तुला वाटत आहे की हे सगळं तुझ्या बाजूने होणार आहे, पण तुझ्या बाजूने काहीही घडणार नाही. काहीही झालं तर तुझ्या मदतीला मात्र कुणीही येणार नाही, हे कायमस्वरूपी लक्षात ठेव. हे सगळं यश सांगत असतो. त्याचबरोबर यशचं असं म्हणणं असतं की आता तू जानकी आणि अनघाचा विचार कर. प्रत्येक वेळेस तुला आम्ही खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तुला कधी समजूनच घ्यायचं नाही. त्यामुळं बघ तुझ्या पद्धतीनं, कारण आम्ही तुला खूप वेळा सांगितलेलं आहे. आत्ता या केसमध्ये पण तू अडकला असता, पण तू वाचलेला आहे. तू हॉस्पिटलमध्ये जाऊन खोटे रिपोर्ट बनवलेले आहेत, याच्यावरून पण तुला अटक केली जाऊ शकते, एवढं लक्षात ठेव. आप्पा कांचन तिथंच असतात आणि अभि आणि ईशा म्हणत असतात की आम्ही काही केलेलं नाही आहे, आम्ही काही केलेलं नाही. पण यश म्हणत असतो की तुम्ही काय केलं हे तुम्हालाही माहिती आहे आणि संजना कशी आहे माहिती आहे ना. तेव्हा ईशा म्हणत असते की आम्हाला बाबा काहीच होऊ देणार नाही आहेत, बाबा आम्हाला त्यातून बाहेर काढणार. तेव्हा इकडे यश आणि त्याचबरोबर कांचन, आप्पा सर्वजण तिथं असतात. ते म्हणत असतात की शक्यच नाही, कारण बाबा तुम्हाला कसे बाहेर काढतील, तेच जर स्वतः अडकलेले असतील तर तुम्हाला बाहेर कोणीच काढू शकणार नाही. तेवढ्यात अनघा तिथं आलेली असते आणि अनघा पाहते यश त्यांच्या दोघांना समजत असतो, परंतु इकडे यांना दोघांना ऐकायचं नसतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र यश प्रत्येक वेळेस त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचबरोबर यश त्यांना सांगत असतो की त्यांचं काय चुकत आहे, पण त्यांना त्या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश त्यांची समजूत घालत आहे, त्यांना म्हणत आहे की तुम्ही ह्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने करत आहात. त्यानंतर आप्पा तिथून निघून जातात आणि यश म्हणतो की अनघा मी आईकडे जाऊन आलो, कारण झाल्या प्रकारामुळे आई डिस्टर्ब झाली असणार आहे, त्यामुळं मला तिच्याकडे जाणं गरजेचं वाटत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की यश आता अरुंधतीला भेटायला जाणार असतो आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की पूजेची तयारी सुरू आहे आणि इन्स्पेक्टर साहेब एका हवालदाराला घेऊन आलेले आहेत. इन्स्पेक्टर आलेले आहेत हे पाहून ईशा हादरते, त्याचबरोबर कांचन, आप्पा सर्वजण हॉलमध्ये असतात. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात. हे असं अचानक काय घडलेलं आहे, मिस्टर अनिरुद्ध देशमुख आहेत का, आम्ही त्यांना अटक करायला आलेलो आहे, फसवणुकीच्या गुन्ह्याखाली मिस्टर अनिरुद्ध देशमुख यांना अटक केली जाणार आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र अनिरुद्ध म्हणतो की मी काही केलेलं नाही आहे. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही केलेलं आहे, संजना यांना आम्ही ऑलरेडी अटक केलेली आहे, आता तुम्हाला अटक करायला आलेलो आहे आणि अनिरुद्धच्या हाताला धरून ते खेचत त्याला नेत असतात. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो
की मी काही केलेलं नाही आहे. यामध्ये जर मी गुन्हेगार असेल तर माझा मुलगाही तेवढाच गुन्हेगार आहे. तेवढ्याच या गुन्ह्यासाठी तो भागीदार आहे, कारण तोही माझ्याबरोबर तिथं होता. अभि मात्र आता अनिरुद्धच्या हातातून स्वतःचा हात सोडवून बाजूला होत असतो आणि म्हणत असतो की बाबा काय बोलताय तुम्ही, मी काही केलेलं नाही आहे, मी कशामध्येही सामील नव्हतो. अभि असं म्हणत असतो, पण अनिरुद्ध म्हणत असतो की तू माझ्याबरोबर होता आणि या ह्याने पण केलेलं आहे. जर मला अटक केली जाणार असेल तर यालाही अटक केली पाहिजे असं अनिरुद्ध सांगत असतो. आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हो मिस्टर अभिषेक देशमुख, तुम्हीही या गुन्ह्यासाठी तेवढे सामील आहात आणि त्यामुळं तुम्हालाही अटक केली जाणार आहे. हे सगळं बोललं जात असतं. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अभि आप्पांच्या मागे जाऊन लपून उभा राहतो आणि म्हणतो की मी काही केलेलं नाही आहे, मी काही केलेलं नाही आहे. पण इन्स्पेक्टर साहेब सांगत असतात की नाही, तुम्हीही त्यासाठी तेवढेच सामील आहात, तुम्हालाही अटक केली जाणार आहे. तेव्हा इकडे अभि म्हणत असतो की नाही हो, माझी छोटी मुलगी आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेबांनी अभिचा हात पकडलेला असतो आणि त्याला खेचत घेऊन चाललेले असतात. अभि म्हणत असतो की नाही हो, माझी मुलगी छोटी आहे, मला माफ करा, मला माफ करा. पण आता त्याचं कोणीही ऐकायला तयार नसतं की तो पूर्णपणे आता याच्यामध्ये अडकलेला असतो. आणि रुद्धने स्वतः अडकला की त्यामध्ये त्याने अभिला पण अडकवलेलं असतं आणि अभिची पण इथे वाट लागलेली असते. अभि मात्र रडत असतो, अगं अनघा तू तरी काहीतरी कर ना. आणि मग आता अभि विचारतो की मला किती वर्षासाठी अटक केलं जाणार आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सांगतात की तुम्हाला 7 वर्षांसाठी अटक केलं जाणार आहे. तेव्हा मात्र अभिच्या पायाखालची जमीन सरकते. अभिला आठवतं अनघा म्हणालेली असते, अनघा म्हणत असते की आता मी काय जानकीला घेऊन तुला पोलीस स्टेशनमध्ये तिथं जेलमध्ये भेटायला यायचं आणि काय सांगायचं मी जानकीला की बघ तुझा बाबा कोण आहे, गुन्हेगार आहे आणि तो बघ जेलमध्ये आहे, हे सांगायचं आहे का मी जानकीला. हे सगळं अनघा बोलत असते. त्याचवेळी यश म्हणत असतो की आजी आप्पा तुझ्याबद्दलच सांगायचे रे, तू मोठा डॉक्टर आहे म्हणून तुझा त्यांना अभिमान वाटायचा, तू काय केलेलं आहे. आप्पा म्हणतात की ना लाज आणली तू, आम्ही लोकांना सांगायचो आमचा नातू डॉक्टर आहे, पण आज तू आम्हाला लाज आणलेली आहे, सगळ्यांच्या समोर तोंडावर पाडलेला आहे. आता आम्ही काय करायचं आहे हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. आम्ही तर खूपच मोठ्या तोऱ्यात सगळ्यांना सांगायचो की आमचा नातू डॉक्टर आहे आणि आम्ही त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो, पण हे तू काय केलेलं आहेस, तुला कळतंय का, असं बोललं जात असतं. यश पण म्हणत असतो की काय अभि, तुला सांगितलं होतं ना वेळीच आम्ही, तू सावध हो, पण तू ऐकलेलं नाही. कांचन पण म्हणत असते की अभि तुझ्याकडून मला अशी अपेक्षा नव्हती, शेवटी बाप जसा निघालेला आहे तसाच मुलगाही निघालेला आहे आणि त्याचबरोबर तूही तेच केलेलं आहे, हे आम्हाला अजिबात पटलेलं नाही. हे सगळं कांचन बोलत असते आणि त्याचबरोबर कांचन म्हणत असते की आम्हाला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती. आणि त्याचवेळी इन्स्पेक्टर साहेबांना लगेचच आप्पा सांगतात की घेऊन जा या दोघांना आणि टाका जेलमध्ये, काही गरज नाही आहे त्यांना मोकळं सोडायची. अभि मात्र ढसाढसा रडत असतो. तो म्हणत असतो की आप्पा अगं अनघा तू तरी मला वाचव ना, अगं आपल्या जानकीसाठी असं म्हणत तो ओरडत असतो. आणि त्यानंतर तो जागा होतो, काळोख असतो रूममध्ये आणि अभिच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे हे पडलेलं वाईट स्वप्न असतं. अभि मात्र घामाघूम झालेला असतो. तो उठून पाहतो तर शेजारी अनघा आणि जानकी दोघीही नसतात. मग अभि उठून दुसऱ्या रूममध्ये जातो जिथे अनघा जानकीला घेऊन झोपलेली असते. त्यांना जाऊन तो पाहतो आणि त्याला धक्का बसतो. म्हणजे त्याला हे आठवत असतं की खरंच माझ्या मुलीवरती काय संस्कार होणार आहेत. अनघा म्हणते ते खरंच आहे, असं काहीही होऊ शकतं, काही कशाही पद्धतीनं होऊ शकतं, पण मला आता स्वतःला यातून वाचवणं गरजेचं आहे असं अभिला वाटत असतं. आणि अभि खूप घाबरलेला असतो. तर तसाच येऊन जिन्यात बसतो आणि तेवढ्यात बाहेरून यश आलेला असतो आणि यश म्हणतो अभि काय झालं. यश आलेला पाहून अभि पुन्हा तिथून उठतो आणि तिथून धावतच बाहेर निघू लागतो. आणि तो आता अंगणात येऊन उभा राहिलेला असतो. तो खूप घाबरलेला असतो. त्याला कळत नसतं की हे सगळं काय होत आहे, हे अशा पद्धतीने घडेल असं त्याला स्वप्नातही वाटलेलं नव्हतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडलेल्या असतात. त्यामुळं यश त्याच्याबरोबर आलेला असतो, त्याला समजून सांगत असतो. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं की यश तिथं आलेला आहे, तो समजून सांगत आहे. तेव्हा अभि मात्र शांतच असतो. तो रडकुंडीला आलेला असतो. त्याला कळतच नसतं की हे सगळं काय होत आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अभि मात्र रडत असतो आणि यश त्याला म्हणत असतो की अभि तू विसरलास का, आपल्यावरती आईने काय संस्कार केलेले होते, आईचे संस्कार कसा विसरू शकतो. तुला असं वाटतं का या सगळ्यामध्ये जर तू अडकला तर बाबा तुला यातून बाहेर काढतील.
पण मी तुला सांगतोय की बाबा पूर्णपणे स्वतःच अडकले जाणार आहेत, तर ते तुला यातून कसे बाहेर काढतील रे? कारण बाबांच्या स्वतःच्याच हातात काही नाही आहे. संजना कशी आहे माहिती आहे ना तुला. आणि हे सगळं तुम्ही संजनाच्या सांगण्यावरून केलं हे मला माहिती आहे. आता तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे की तू कोर्टामध्ये यायचं आणि साक्ष द्यायची, तू सगळ्यांना सांगायचं आहे. तेव्हा इकडे अभि म्हणत असतो, पण अरे पण असं कसं, बाबांचं काय होईल? तेव्हा यश म्हणतो की तू विचार कर, तू नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहणारा होता. तुला आठवतं लहान असताना ना मी कॉफी केलेली होती, चीट केलेलं होतं, तर तुला ती गोष्ट अजिबात आवडली नाही आणि तू मला दुसऱ्या दिवशी म्हणाला की तू यायचं आहे शाळेत आणि तुझ्या टीचरला सांगायचं आहे. मग तू माझ्याबरोबर शाळेत आला आणि माझ्या टीचरला सांगितलं. आणि त्याचबरोबर आम्ही जेव्हा चुकायचो, मी आणि ईशा, त्याचवेळी मोठ्या भावाच्या हक्काने तू आमचा कान पिळायचा, आम्हाला सांगायचा की हे चुकीचं आहे, तुम्ही अशा पद्धतीने वागू शकत नाही. हे सगळं यश बोलत असतो. त्याचबरोबर सांगत असतो की हे सगळं ज्या पद्धतीनं होत आहे त्या पद्धतीमध्ये या सगळ्या गोष्टी तू चुकीच्या पद्धतीने विचार करत आहे. अभि तुला विचार करणं गरजेचं आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की यश म्हणत असतो की आता तुला काहीही झालं तरी तुला स्वतःला ठरवायचं आहे की तू काय करणार आहेस आणि तुला कशा पद्धतीनं गोष्टी सांभाळायच्या आहेत, नाही तर तुझं अवघड होणार आहे, एवढं लक्षात ठेव. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अभि आता शांतच झालेला असतो. त्याच्याकडे कोणताही ऑप्शन नसतो, त्याला कळत नसतं की आपण काय करणार आहोत. आणि त्याचबरोबर आता अनिशने पुढचं मिशन हाती घेतलेलं असतं, ते म्हणजे मिशन ईशा. कारण अनिशने ठरवलेलं असतं की आपण ईशाकडे जायचं आहे आणि ईशाला सांगायचं आहे. म्हणून तो ईशाकडे आलेला असतो आणि ईशाला म्हणत असतो की अगं तुला मला भेटायचं होतं ना, म्हणून मी बोलवलेलं होतं. तर ईशा म्हणते तू कशासाठी बोलवले, असंही आपल्यात काही राहिलेलं नाही आहे, तू कशाला माझी काळजी करतो? तेव्हा अनिश सांगू लागतो की कसं आहे, आपल्यात काही राहिलेलं नाही आहे हे मला माहिती आहे, पण मला ना तुझी काळजी वाटत होती म्हणून मी तुला बोलवलेलं होतं. मी आजीला विचारलेलं आहे, तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टींमध्ये इकडे जी मदत करत आहात संजना आंटी आणि त्या ह्यांना अनिरुद्ध काकांना, त्यामुळं तुम्ही दोघंही अडकले जाणार आहात, एवढं लक्षात ठेव. ईशा म्हणते माझा काय संबंध आहे, आम्ही कसं अडकू, आणि आम्हाला बाबा कधीच अडकू देणार नाहीत. तेव्हा अनिश म्हणतो की ते स्वतः पूर्णपणे अडकणार आहेत, तर ते तुम्हाला अडकू न देण्याचा प्रश्नच येत नाही. तेव्हा ईशा म्हणते म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा अनिश सांगत असतो की हो, कारण मी आजीला सगळं विचारलेलं आहे आणि तुला जर खोटं वाटत असेल तर आणखी काही लॉयर असेल तर तू त्यांनाही भेटून घे. हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा ईशा म्हणत असते की तू काय बोलतोय, हे खरं आहे का सगळं? तेव्हा अनिश म्हणतो हो मी खरंच आहे, म्हणून तर सांगतोय. कसं आहे, काही झालं, आपला डिवोर्स झालेला असला तरी माझ्या मनात तुझ्याबद्दल ज्या फिलिंग्स आहेत त्या तुला माहितीच आहे. त्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे की तुला येऊन सगळ्या गोष्टी सांगायचा, म्हणूनच तर मी तुला सगळं सांगायला आलेलो आहे, असं अभि सांगत असतो. त्याचबरोबर अभि म्हणत असतो की बघ तुला विचार करावा लागेल की ह्या सगळ्या गोष्टींमुळं तुझ्या बाबतीत काय होणार आहे का. मग ईशा म्हणत असते मग काय करावं लागेल, याच्यावर काय पर्याय आहे? तर अनिश सांगतो की तू अभिदादाला भेट आणि त्याला सांग की तुम्ही दोघांनी जर साक्ष दिली कोर्टात येऊन तर तुम्ही यातून बाहेर पडू शकता, अन्यथा यातून तुम्हाला कोणीही वाचवू शकत नाही, तुम्हाला दोघांना 7 वर्षाची शिक्षा होऊ शकते. तेव्हा ईशा म्हणते काय सांगतोस तू? तेव्हा अनिश म्हणतो की हो, आणि तुला खोटं वाटत असेल तर बाकीच्या कोणत्याही लॉयरला जाऊन तू भेट आणि त्यांच्याशी बोलून बघ, मला सांग नक्की काय होतंय ते. तुला जर त्यांनी मी सांगितलेल्या गोष्टी सांगितल्या तर ठीक आहे, आणि राहिली महत्त्वाची गोष्ट, एक गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे काहीही झालं तरी आता यातून तुम्हाला कोणीच बाहेर पाडू शकणार नाही, कारण आजीने पूर्णपणे आजीकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि आजी यामध्ये तुम्हाला अडकवणारच आहे. कारण आजीने एकही केस आजपर्यंत हरलेली नाही आणि ही तर ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत घडलेली केस आहे, तर त्यामुळं काही झालं तरी आजी ही केस हरणार नाही याची मला खात्री आहे आणि तुम्ही पूर्णपणे याच्यामध्ये अडकले जाणार आहात. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा मात्र आता ईशाच्या पायाखालची जमीन सरकते आणि ईशाला कळायचं बंद झालेलं असतं. ईशा म्हणते जर खरंच असं झालं तर. त्यानंतर आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की अनिश, नितीन, त्याचबरोबर यश अरुंधतीच्या घरी भेटलेले आहेत आणि मग सगळेजण अनिशला म्हणतात की काय झालं, मी अभिला समजवलेलं आहे असं यश सांगत आहे. त्याचबरोबर इकडे अनिशलाही विचारलं जात आहे. तेव्हा अनिश म्हणतो की हो, मी ही ईशाला पूर्णपणे घाबरवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तिला सांगितलेलं आहे जर याच्यामध्ये तू आणि अभिदादाने साक्ष दिली तरच तुम्ही यातून बाहेर पडू शकता, पण ईशाचं असं म्हणणं आहे की तिच्या बाबांना वाचवलं पाहिजे. तेव्हा अनिश म्हणतो की बाबांनी गुन्हा केलेला आहे तर त्यांना आपण कोणीच वाचवू शकत नाही, कारण ते पूर्णपणे याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना आता त्यांचं नशीबच वाचवू शकतं. त्यांनी जर स्वतःहून ही केस मागे घेतली तरच काहीतरी होऊ शकतं असं मी तिला सांगितलेलं आहे. यश म्हणतो की तू 1 नंबर काम केलेलं आहे. त्यावेळेस नितीन म्हणतो की झालं, मग जर अभिने आणि ईशाने आता या केस बाबतीत साक्ष द्यायचा निर्णय घेतला
तर आपल्यासाठी खूप सोपं होणार आहे, ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह होणार आहे असं यांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर सांगत असतात की काही झालं तरी आपण ईशाला अशा पद्धतीने आता बोलायचं आहे आणि ईशाच्या बाबतीत हे सगळं करायचं आहे. हे यश आणि अनिशने केलेलं असतं. आता अभिलाही त्यांनी समजून सांगितलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे अभि बाहेरून आलेला असतो तेव्हा संजना त्याला विचारते की काय झालं नक्की, तू कुठं गेलेला होता. त्याचबरोबर अभि म्हणतो की मी जॉब शोधण्यासाठी गेलेलो. तेव्हा संजना म्हणते तुला जॉब शोधायची काय गरज आहे, अरे तू तर स्वतःचं हॉस्पिटल टाकणार आहे ना. तेव्हा अभि म्हणतो की बरोबर आहे तुझं, पण मला असं वाटतंय की आपण हे जे काय चालू केलेलं आहे, बिल्डरला आपण सांगितलं ना टॉवरच्या बाबतीतलं, ते कॅन्सल करावं, इथे टॉवर नको बांधायला असं अभि म्हणत असतो. आणि तेव्हा त्या क्षणी संजना आणि अनिरुद्धच्या पायाखालची जमीन सरकते आणि अभि मात्र रडकुंडीला आलेला असतो. त्यांना सांगत असतो की प्लीज आपल्याला इथे टॉवर नाही बांधायचा. त्याचवेळी संजना म्हणते म्हणजे काय म्हणायचं आहे. तेव्हा अभि म्हणतो की मी जे खरं आहे ते सांगत आहे की मला इथे टॉवर नको आहे. तेव्हा संजना म्हणते अरे पण आता अचानक असं काय झालं तुला, तू तर स्वतः सह्या केलेल्या आहेत ना त्या डॉक्युमेंट्सवरती. तेव्हा अभि म्हणतो की हो केलेल्या आहेत, पण मला असं वाटतं की आपण याच्यामध्ये पूर्णपणे अडकणार आहोत आणि कोर्टामध्ये सगळ्या कोर्टाच्या बाजूने निकाल लागला तर उद्या खूप अवघड होणार आहे, त्यांच्या बाजूने निकाल लागला तर आपण पूर्णपणे अडकले जाणार आहोत. त्यामुळं मला आता असं वाटतं की आपण ही केस मागे घ्यावी. हे ऐकल्यानंतर संजना आणि अनिरुद्ध यांच्या पायाखालची जमीन सरकते आणि अभिला अचानक असं काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. अभिने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की इथे टॉवर नको आहे, मला इथे टॉवर नको आहे आणि अभिने आता स्वतःचा जॉब शोधायलाही सुरुवात केलेली आहे. त्यामुळं संजना आणि अनिरुद्ध पाहतच राहतात. फायनली अभि आणि ईशाने आता माघार घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला इथे टॉवर नको आहे. त्यामुळं काही झालं तरी आता ही केस अरुंधती जिंकणार हे आपल्या सगळ्यांच्या समोर प्रूव्ह होत आहे. अरुंधती ही केस कशा प्रकारे जिंकते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.